गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राजधानी दिल्ली हादरली। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्थानक परिसरात I-20 हुंडाई कारमध्ये स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा। कारमध्ये फिदाईन स्फोट झाल्याची शक्यता। स्फोटातील कार हरियाणा पासिंग असून HR 267674 या नंबरवर गाडी रजिस्टर होती। तर गुरुग्राम पोलिसांनी गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला घेतलं ताब्यात। सलमाननं 1.5 वर्षापूर्वी ओखला भागात राहणाऱ्या देवेंद्रला ही गाडी विकली होती। त्यानंतर देवेंद्रनं हरियाणाच्या अंबालामध्ये राहणाऱ्या नदीम खानला गाडी विकली होती। त्यानंतर तारिकनं ही गाडी रॉयल कार झोन हरियाणामधून घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। तारिक पुलवामाचा रहिवासी असल्याची माहिती आहे। I-20 कारचा सध्याचा मालक पुलवामाच्या शंभुरा गावचा तारिक असू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पुलवामाचा स्फोटाशी काही संबंध आहे का याची पोलिसांकडून चाचपणी सुरू आहे। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुनहरी मस्जिदजवळ पार्किंगमध्ये उभी होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यानंतर अवघ्या 4 मिनिटांनंतरच स्फोट झालाय। सुनहरी मस्जिदजवळच्या रस्त्यावरून जातानाचा I-20 कारचा फोटो समोर आलाय। दिल्ली स्फोट प्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्फोटक कायद्याच्या विविध कलमांखाली कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे। दिल्ली स्फोटातील 2 मृतांची नावं समोर। अशोक कुमार आणि अमर कटारिया अशी मृतांची नावं। 34 वर्षीय अशोक कुमार उत्तर प्रदेशातील रहिवासी तर 35 वर्षीय अमर कटारिया दिल्लीतील रहिवासी। दिल्लीतील भीषण स्फोटाचा नवीन व्हिडिओ समोर। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची धावपळ। स्फोट होताच मोठा आवाज आणि आगीचे लोट। भयावह दृश्य समोर। लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर एक CCTV समोर। गर्दी असलेल्या भागात लोकांची धावपळ। स्फोटाचा आवाज आल्यानंतर लोकांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं CCTV दृश्य समोर। दिल्ली स्फोटानंतर एक संशयित ताब्यात। दिल्लीच्या आसपासच्या परिसरात दिल्ली स्पेशल सेलकडून छापेमारी सुरू। पंतप्रधान मोदींनी अमित शहांची चर्चा करत घेतली स्फोटाबद्दलची माहिती। घटनास्थळावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। फॉरेन्सिक टीमसह वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपास सुरू। प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या चाचणीनंतरच स्फोटाचं कारण स्पष्ट होईल। फॉरेन्सिक अधिकाऱ्यांची माहिती। अमित शहांकडून स्फोट झालेल्या घटनास्थळाची पाहणी तर LNJP रुग्णालयात जात अमित शहांकडून जखमींची भेट घेत विचारपूस। घटनेबाबत चौकशी केल्याची ही माहिती। दिल्ली पोलीस कमिशनरची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत फोनवरून चर्चा तर अमित शहांनी IB प्रमुखांशी संवाद साधत स्फोटासंदर्भात सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोटाच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त। जखमी लवकरात लवकर बरे व्हावे मोदींचं ट्विट। पंतप्रधान मोदींनी अमित शहा आणि अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा। दिल्लीत झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय। फॉरेन्सिक आणि NIA कडून तपास। दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगानं सुरू तपास। घटनास्थळी NSG कमांडो। 6:52 रेड लाईटकडे येणाऱ्या चालत्या कारमध्ये स्फोट झाला। स्लो मुव्हिंग असलेल्या वाहनातून प्रवास सुरू असतानाच हा स्फोट झाला। दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांची माहिती। लाल किल्ला परिसरातील भीषण स्फोटात गाड्यांचं प्रचंड नुकसान। 6 कार, 2 ई-रिक्षा आणि एक ऑटो रिक्षा जळून खाक। गाड्यांचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले। काही मीटर अंतरावरील उभ्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या। लाल किल्ला परिसरात 3 वेळा मोठा स्फोट झाल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा तर स्फोटानंतर परिसरात काही व्यक्तींचे त्या ठिकाणी अवयव पडल्याचीही प्रत्यक्षदर्शींची माहिती। हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक। डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX, AK-47 सह मोठा दारुगोळा, 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त। दिल्लीतील स्फोटाशी संबंध असण्याची शंका व्यक्त। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडून स्फोटातील जखमींची विचारपूस। लाल किल्ला परिसरातील स्फोटात 9 जणांचा मृत्यू। जखमींवर उपचार सुरू। दिल्लीतील स्फोटाची बातमी दुःखद आणि चिंताजनक। निष्पाप नागरिकांनी जीव गमावल्यानं दुःख झालं। राहुल गांधींकडून शोक व्यक्त। फॉरेन्सिक टीम, NIA पथक, डॉग स्क्वॉड, दिल्ली पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाकडून घटनास्थळी चौकशी आणि पाहणी। राजधानी दिल्लीत हाय अलर्ट। लाल किल्ला परिसरात स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दिल्लीतील स्फोटाप्रकरणी
गृहमंत्री अमित शहा यांची आज महत्त्वाची बैठक. दिल्ली पोलीस आयुक्त गुप्तचर विभागाच्या प्रमुखांशी करणार चर्चा. स्फोट प्रकरणी तपासाची माहिती शहांना दिली जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश. फडणवीसांकडून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना. आरडीएक्सचा साठा सापडल्यानंतर फडणवीसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घेतली बैठक. मुंबई पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये अलर्ट. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांची माहिती. तर दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी. मध्य रेल्वेतर्फे सुरक्षा व्यवस्थेत वाढ. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवली. संशयास्पद वस्तूंची तपासणी सुरू. दिल्लीतील स्फोटानंतर सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची कसून तपासणी. मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्याकडून तत्काळ सर्व सदस्यांसोबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. मंदिर परिसरात कडक पोलीस सुरक्षा तैनात. दिल्लीतील स्फोटानंतर बिहारमधील सार्वजनिक ठिकाणं, मंदिरं, रेल्वे स्थानकं आणि विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था. बिहारच्या डीजीपींनी सर्व जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिल्या सूचना. कडक सुरक्षेसाठी खबरदारीची पावलं उचलण्याचे आदेश. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून